नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। शिवसेना प्रभाग क्रमांक 19 मधील ज्येष्ठ नागरिकांकरिता मोफत छत्री वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। माजी नगरसेवक विकास रेपाळे त्याचबरोबर माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेना शाखा कशिश पार्क, परबवाडी, रघुनाथनगर, सुर्वेवाडी, आनंदनगर, गांधीनगर, हाजुरी, जरांडेवाडी, गौतमनगर प्रभाग क्रमांक 19 मधील समस्त पदाधिकारी, महिला आघाडी तसेच युवा सेना, भारतीय विद्यार्थी सेना व शिवसैनिक यांचा या उपक्रमाकरिता मोलाचा सहभाग लाभला। टिपटॉप प्लाझा येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खासदार नरेश म्हस्के यांची उपस्थिती लाभली। त्याचबरोबर या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक राम रेपाळे, आमदार रवींद्र फाटक, विलास जोशी यांसह अनेक मान्यवर येथे उपस्थित होते। परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला। तर ज्येष्ठ नागरिकांप्रती असलेला आदर आणि त्यांची काळजी या अनुषंगाने हा उपक्रम दरवर्षी प्रभाग क्रमांक 19 मध्ये माजी नगरसेवक विकास कृष्णा रेपाळे आणि माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या वतीने राबवला जातो। याही वर्षी या उपक्रमाची परंपरा जोपासण्यात आली। मोठ्या संख्येने उपस्थित राहून परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला। तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले। या विभागातील माजी नगरसेवक विकास रेपाळे यांच्या वतीने गेली 15 वर्ष ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला जातो। त्या निमित्ताने एक गेट टुगेदर ज्येष्ठ नागरिकांचं या ठिकाणी असतं आणि त्या गेट टुगेदरमध्ये पावसाळ्यापासून संरक्षण करण्याकरता एक छत्रीसुद्धा एक प्रेमाची भेट म्हणून ज्येष्ठ नागरिकांना दिली जाते। ज्येष्ठ नागरिक आपल्या समाजाचा आधारस्तंभ आहे। कायम आपल्यावर मायेचं छत्र, एक संस्काराचं छत्र त्यांनी ठेवलेलं आहे आणि त्यांचा मान सन्मान करणं, त्यांचा सत्कार करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। आणि या भावनेतून या कार्यक्रमाचं आयोजन विकास रेपाळे आणि नम्रता भोसले या ठिकाणी करत असतात। मी त्यांचं प्रथम या ठिकाणी कौतुक करतो आणि या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा शुभेच्छा देतो। मला वाटतं सलग 15 वर्ष आमच्या प्रभागामध्ये ज्येष्ठांना छत्री वाटपचा कार्यक्रम हा माझ्या आणि माझ्या सहकारी नम्रता भोसले जाधव यांच्या माध्यमातून करण्यात येतो। ज्येष्ठ नागरिकांनी कायमच एक मायेचं छत्र आमच्या दोघांवरती, शिवसेनेवरती कायमच ठेवलेलं आहे आणि माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या प्रभागामध्ये कायमच आम्ही ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांकरता विविध उपक्रम साजरे करत असतो। हा त्या उपक्रमाचा एक भाग आहे। आज ज्येष्ठांना आम्ही जवळजवळ 2-1 हजार नागरिकांना इथे या ठिकाणी छत्री वाटप करतोय। अशा टोटल 5-1 हजार छत्र्या ह्या आमच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येणार आहेत। नागरिकांनी कायमच आमच्यावरती जे एक मायेचं छत्र हे केलं, त्याचा एक आपण म्हणतो की एक उतराई होण्यासाठी त्यांना एक छत्री रूपी हे छत्र देण्याचा एक आमचा एक प्रयत्न आहे। हा एक जिव्हाळा जपण्याचा प्रयत्न आहे कारण हे ज्येष्ठ नागरिक कायमच आमच्या कुटुंबाचा एक भाग राहिलेले आहेत। हा ज्येष्ठांसाठीचा हा कार्यक्रम हा निरंतर असाच पुढे देखील सुरू राहील। मला असं वाटतं सातत्याने
नागरिकांचा छत्री वाटप हा कार्यक्रम आम्ही करतोय. तुम्हाला सांगते की प्रत्येक गोष्ट करताना समाजासाठी जेव्हा नवीन गोष्टी चालू करतो त्यावेळेला जितकी कौतुकाची थाप पडते ना तितकेच आपल्याला म्हणजे नावं पण ठेवली जातात. बऱ्याच जणांचे दोन विचार होते. प्रत्येकाला वाटायचं अरे हे काय छत्र्या काय कोणी घेऊ शकत नाही का, अशा पद्धतीचे ज्या वेळेला विचार आल्यानंतर असं वाटलं की खरंच आपण छत्र्या नाही मिळतात म्हणून देतोय का, तर तसं नव्हतं. त्याच्या मागची काही जी भावना होती ना ती खूप वेगळी होती. ज्येष्ठ नागरिक काय असतं माहिती का, ज्येष्ठ नागरिक हे निवृत्त झालेले असतात आणि त्यांना असं आपल्यासारखी जी मुलं आहेत त्यांच्याकडून अपेक्षा असतात की काही ना काहीतरी आपल्या मुलांनी आपल्यासाठी काहीतरी आणावं. आयुष्यभर त्यांनी मुलाबाळांसाठी केलेलं असतं आणि मला असं वाटतं आम्ही या संपूर्ण ज्येष्ठ नागरिक जेवढे आहेत त्यांची मुलंच आहोत. कारण अगदी मुलांप्रमाणेच आम्हाला त्यांनी ज्या पद्धतीने सांभाळलंय. 2012 पासून आम्ही पहिल्यांदा निवडून आलो नव्हे तर मला असं वाटतं 2007च्या विकास रेपाळे साहेबांच्या पहिल्या इलेक्शनला देखील बरेचसे ज्येष्ठ नागरिक जे आज ज्येष्ठ म्हणून आहेत ते यंग म्हणून त्या ठिकाणी होते काम करत आणि मला कधीच हे ज्येष्ठ नाही वाटले. आजही मला असं वाटतं निवडणुका तोंडावर आल्यात. तुम्ही बघाल निवडणुका आल्यानंतर हा प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आम्ही प्रचाराला जायच्या आधी त्या बिल्डिंगमध्ये जाऊन आमच्याबद्दल सांगून असतात. जे जमेल जसं जमेल तसं. आता मला असं वाटतं एवढी जी पब्लिक तुम्ही बघितली संपूर्ण प्रभाग क्रमांक 19 मधले ज्येष्ठ नागरिक आहेत. कोणीही तुम्हाला एकही या प्रभागाच्या बाहेरचं दिसणार नाही आणि हे प्रत्येक जण त्या ठिकाणी बिल्डिंगमध्ये ज्येष्ठ आहेत त्याच्यामुळे सकाळ दुपार संध्याकाळ फ्री असतात, खाली बसलेले असतात. पण नुसते निवळ बसलेले नसतात तर ते जे काय विचारांची देवाणघेवाण करत असतात. आपली जी काही छोटी मोठी कामं आहेत, शिवसेनेची जी कामं आहेत ती त्यांच्या घरापर्यंत पोहोचवत असतात. कारण ज्येष्ठांचं काम, आई वडिलांचं काम संस्कार देण्याचं अगदी शेवटच्या श्वासापर्यंत असतं. त्याच पद्धतीचे हे संस्कार आहेत आमचे आणि हे देण्याचं काम हे कायमस्वरूपी करत असतात समाजाला आणि सगळ्या गोष्टीला. मी खूप स्वतःला सौभाग्यवती आणि मला असं वाटतं भाग्यवान समजते की आम्ही शिवसेना पक्षाचे नगरसेवक आहोत. कारण आमच्या पक्षामध्ये बाळासाहेबांनी आणि दिघे साहेबांनी कायमस्वरूपी ज्येष्ठांना एक वेगळं स्थान दिलेलं आहे आणि मला असं वाटतं कदाचित त्यांची श्रद्धांजली, त्यांना श्रद्धांजली म्हणूनच का की आम्ही हे दरवर्षी न चुकता हा कार्यक्रम करतो. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत. म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शहाड येथील जलउच्छेदन केंद्रावरती दुरुस्तीची कामं हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे या कामांसाठी मंगळवारी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा 24 तास बंद राहणार आहे. महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचं नियोजन करून टप्प्याटप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन असल्याचं महापालिकेने स्पष्ट केलं आहे. शहाड येथील उदंचन केंद्रावरती मीटर बदलण्याचं काम आणि जलवाहिनीची गळती बंद करण्याची कामं महावितरण कंपनीकडून केली जाणार आहेत. त्या अनुषंगाने
घोडबंदर रोड, पातलीपाडा, बाळकुम, ब्रह्मांड, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, डोंगरीपाडा, वाघबे या ठिकाणचा पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंद राहील. समतानगर, ऋतू पार्क, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन्स, कारागृह परिसर, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळव्याच्या व मुंब्रा येथील काही भागामध्ये मंगळवारी रात्री 9 ते बुधवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महानगरपालिकेने टप्प्याटप्प्याने एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन केलं. तसेच पाणीपुरवठा पूर्वपदावरती येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचं महापालिकेने स्पष्ट केलं आहे. गावदेवी मच्छी मार्केट, कोपरी कॉलनी, बिल्डिंग नंबर 2च्या मागे ठाणे पूर्व गावदेवी येथील मच्छी मार्केटचे खासदार नरेश म्हस्के यांच्या शुभ हस्ते नूतनीकरण भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला. ठाणे पूर्व येथील स्टेशन परिसरात असलेल्या पारंपरिक आणि उपयुक्त अशी गावदेवी मच्छी मार्केटच्या अद्ययावत सुविधांसह नूतनीकरणाचं कार्य व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली भूमिपुत्र माजी नगरसेविका मालती रमाकांत पाटील यांच्या अथक प्रयत्नाने व सततच्या पाठपुराव्याने ऐतिहासिक मच्छी मार्केटच्या पुनर्बांधणीचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी प्रमुख उपस्थिती लाभली ती खासदार नरेश म्हस्के यांची. यावेळी माजी नगरसेवक भरत चव्हाण, माजी नगरसेविका शर्मिला रोहित गायकवाड, माजी नगरसेविका नम्रता पमनानी, उपशहर प्रमुख प्रकाश कोटवाणी, नितीन पाटील, गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप पाटील, विभाग प्रमुख प्रशांत पाटील, विभाग प्रमुख निर्मला काळे, शाखा प्रमुख रोहित गायकवाड, महिला शाखा प्रमुख निलिमा रामाणे, हेमंत पमनानी, सुचित्रा भोई, ओमकार चव्हाण, रीना मुदलियार, नर्मदा म्हात्रे, इतर पदाधिकारी, सर्वपक्षीय कार्यकर्ते, कोळू बंदी बंधूंनी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जवळजवळ 2.5 करोड रुपयाचा निधी या मच्छी मार्केटकरता उपलब्ध करून दिलेला आहे. AC असं मच्छी मार्केट, ज्या ठिकाणी आमचे नगरसेवक, महायुतीचे नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मालती पाटील आहेत, शर्मिला गायकवाड आहे, नम्रता पमनानी आहे, या सगळ्यांनी पाठपुरावा करून या ठिकाणचे स्थानिक लोकांचे जे काही प्रश्न होते, काय अडचणी होत्या, त्या अडचणीवर मात करून आज या ठिकाणी मच्छी मार्केटचं भूमिपूजन झालेलं आहे. लोकांना दिलेला शब्द आपण पूर्ण करतोय आणि आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे. त्या मच्छीमारांना एक स्वतःचं हक्काचं एक चांगलं मार्केट या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तर आपले उपमुख्यमंत्री सर्वांचे लाडके एकनाथ शिंदे साहेब यांची विशेष निधी व आमचे निरंजन डावकर साहेब यांची, खरं बघायला गेलं महायुतीचे आमचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब यांच्या माध्यमातून पुऱ्या ठाणे शहरात आज एवढी निधी, विकास निधी आली, तर त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो. आज आमचे संजयजी केळकर साहेब असो, संदीपजी लेले असो, यांचं बी सहकार्य आहे. बघायला गेलं आज म्हस्के साहेबांच्या नरेश म्हस्के साहेबांच्या माध्यमातून हा प्रकल्प झालेला आहे. कारण त्यांनी पाठपुरावा नसता केला, टेंडर प्रोसिजर होती, त्यामध्ये बरेच अडचणी निर्माण होत्या. वारंवार आयुक्तांना फोन करून म्हस्के साहेबांनी त्यांच्याशी ते बोलले की लवकरात लवकर ते काम करत आहे, कारण एकनाथ शिंदे साहेब उपमुख्य यांनी शब्द दिलेला आहे. आणि खरंच आज त्यांनी शब्दाचं जे शब्द देतात ते पाळतात. ही जी त्यांची खाती आहे ती त्यांनी पूर्ण करून द्यावी. सगळ्यांना माझा नमस्कार. जय महाराष्ट्र, जय आगरी कोळी. मला वाटतं बऱ्याच वर्षापासून एक आगरी कोळी लोकांचं, ज्या मच्छीवाल्या ज्या आमच्या आहेत, काकी, मामी, सासू, सगळ्या, त्यांचं बरंच एक स्वप्न होतं की हे मच्छी मार्केट खरंच खूप वर्षाचं होतं, खूप वर्ष जुनं झालेलं होतं आणि ते बांधणं गरजेचं होतं, परंतु निधी हा अवेलेबल होत नव्हता. त्याच्यामुळे हे मच्छी मार्केट आज पडीक झालेलं आणि इथे बसायला देखील महिलांना होत नव्हतं. परंतु मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आता जे उपमुख्यमंत्री आहेत, सगळ्या लाडक्या बहिणींचे भाऊ असे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जो निधी अवेलेबल करून दिलेला आहे आणि त्यांच्याकडे मागणी केली आणि तो निधी लगेच त्यांनी दिलेला आहे. मी त्यांना मनापासून धन्यवाद देईल आमच्या सगळ्या समाजाकडनं की आज ज्या महिलांना छत पाहिजे होतं आणि त्यांना जी हक्काची जागा पाहिजे होती ती त्यांनी तिथे मिळवून दिलेली आहे. आणि मला असं वाटतं की हे होणं खूप गरजेचं होतं. शिंदे साहेबांबद्दल आणि नरेश म्हस्के साहेबांबद्दल मला अभिमान वाटेल की ज्या गोष्टींसाठी धावपळ करायला लागत होती त्यांनी वर्षानुवर्ष ठाणे महानगरपालिकेच्या ज्या झिपाटा घालायला लागत होत्या, निधीची जी वाट बघायला लागत होती, कुठला निधी मिळेल, कुठला निधी मिळेल. एखादा चतुर पक्षी पावसाच्या पाण्याच्या थेंबाची वाट बघतो, तसं या कोळी समाजातल्या सगळ्या महिला मार्केटच्या निधीसाठी आणि आम्ही नगरसेवक सगळे धावत होतो. परंतु शिंदे साहेबांचं मनापासून धन्यवाद. आणि मला वाटतं खासदार यांना आज आपण बघतोय की रत्न पुरस्कार देखील मिळाला आहे. कामाची जी पद्धत त्यांची जी आहे, जे धावपळ आहे, एखादा नगरसेवक गेला तर त्यांच्याकडनं देखील कामं पूर्ण होतात आणि हे काम देखील त्यांच्याकडनं पूर्ण झालेलं आहे. म्हस्के साहेब आणि शिंदे साहेब यांचं मनापासून आम्ही चारही नगरसेवक आणि आमच्या समाजातील सर्व आगरी कोळी समाजाचे सगळे बांधव आम्ही त्यांचं मनापासून धन्यवाद देऊ. सफाई कामगारांना वारसा हक्क आणि घरांचा लाभ विना अडथळा. आमदार संजय केळकर यांच्या प्रश्नावरती मंत्री संजय शिरसाट यांचा निर्देश.
लाडपागे समितीच्या अहवालानुसार सफाई कामगारांना वारसा हक्क आणि घरांचा लाभ देताना अनेक ठिकाणी अधिकारी अंमलबजावणी करत नसल्याचे आमदार संजय केळकर यांनी प्रश्न उत्तराच्या तासात निदर्शनात आणले। यावेळी सामाजिक न्यायमूर्ती संजय शिरसाट यांनी अंमलबजावणी करण्यात चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात येईल असे सांगितले। विधिमंडळात प्रश्न उत्तराच्या तासात बोलताना आमदार संजय केळकर यांनी सांगितलं की लाडपागे अहवालानुसार सफाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळावा म्हणून मी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी राज्यभर सुरू झाल्यानंतर सुमारे 50,000 सफाई कामगारांना लाभ मिळणार आहे। पण अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सफाई कामगारांना दुर्लक्षित केलं जातं। याबाबत कठोर अंमलबजावणीसाठी परिपत्रक काढणार का असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केला आहे। लाडपागे अहवालानुसार केवळ सफाई कामगारच नव्हे तर जे घाणीत काम करतात अशा सर्व कामगारांना लाभ मिळायला हवा। या पार्श्वभूमीवरती फायलेरिया विभागातील कामगारांनाही याचा लाभ मिळायला हवा अशी मागणी केळकर यांनी केली आहे। सफाई कामगारांना हक्काची घरे देण्याबाबतही अनेक ठिकाणी चालढकल होत असून राज्य शासन याबाबत स्पष्ट निर्देश देणार का असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केला आहे। सफाई कामगार अजून रस्त्यावरच आहे, त्याच्यामुळे आपण परिपत्रक काढून निर्देश देणार का हे नंबर 1। आणि दुसरा अध्यक्ष महोदय, या लाडपागे समितीच्या निमित्ताने फायलेरिया खात्यामध्ये सुद्धा जे काम करणारे आहेत ते देखील कचऱ्यातच काम करतात, घाणीत काम करतात, तर त्या कामगारांना देखील मिळण्याच्या संबंधी शासनाने निर्णय घ्यावा अध्यक्ष महोदय अशी माझी विनंती आहे। त्यासंबंधी मंत्री महोदयांनी सांगावं। आणि हक्काच्या घराच्या संबंधी देखील हक्काची घरं देत नाहीत, हक्काची घरं जी आहेत ती त्यांना देण्याचा निर्णय झालेला असला तरी देखील त्यांना त्यांचा ज्याला म्हणता येईल की क्वार्टर, की जे नोकरीमध्ये असतील तोपर्यंतच त्यांना ही क्वार्टर दिली जाईल, अशा प्रकारची भूमिका जी आहे ती ठाणे महापालिकेमध्ये देखील वेगवेगळ्या वेळेला घेण्यात आलेली आहे। आणि त्याच्यामुळे त्याच्या संबंधात देखील स्पष्ट निर्देश देण्याची गरज आहे की आपण देणार का। झालं ते उत्तर। अध्यक्ष महाराज, या संदर्भामध्ये मागे जी लाडपागे समिती निर्माण केली होती त्याच्या एक याचिका हायकोर्टात होती। 8 फेब्रुवारीला त्या हायकोर्टाच्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती। आम्ही त्याचा पाठपुरावा करून 8 फेब्रुवारीला हायकोर्टाचा निर्णय झाल्याबरोबर 9 फेब्रुवारीला आम्ही आमचे परिपत्रक काढून सर्व महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल यांना आदेशित केलेले की तातडीने लाडपागे समितीच्या अहवाल आलेल्या त्यानुसार आता भरती प्रक्रिया सुरू करा। तरी काही ठिकाणी आम्हाला असं आढळून आलेलं आहे की आम्हाला आणखी पूर्ण आदेशच आले नाहीत, आम्ही आदेशाचं आणखी आम्हाला स्पष्टीकरण नाही, असे काही अधिकाऱ्यांनी जाणून बुजून त्या उडवडीची उत्तर दिले, त्याची आम्ही दखल घेतली आहे। त्यांच्यावर सरकार निश्चित कारवाई करेल। जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना घर असणं हे आवश्यक आहे, म्हणून नगर विकासातर्फे सुद्धा श्रम साफल्य या योजनेखाली आम्ही घराची तरतूद सुद्धा करतोय। अनेक महानगरपालिकेला तसे निर्देश सुद्धा देण्यात आले आहेत की आपण पहिल्या कर्मचारी हा बेस धरून त्यांच्यासाठी जे काही भूखंड असेल ते राखीव करून त्या ठिकाणी घराची उपलब्धता किंवा त्यांना देण्याचा प्रयत्न करावा, सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। तरी आता उच्चस्तरीय दादांनी जसं सांगितलं, आम्ही एक त्यांची बैठक सर्व महानगरपालिका मॅक्झिमम महानगरपालिकेचा गांभीर्याचा प्रश्न आहे म्हणून त्यांची एक बैठक आम्ही बोलून आणि दादा जसं सांगितलं त्या पद्धतीने एक बैठक घेऊन त्याच्यावर निर्देश सुद्धा देण्यात येतील। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।